कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सांगता सभा या परिवर्तन मैदानामध्ये 2005 ला झाली, परिवर्तन झालं, 2010 ला झालं, परिवर्तन झालं आणि 2026 ही परिवर्तन आहे ही लक्षात ठेवा. मी विंगाच्या सदस्यांनी सांगितलं होतं की गुलाल हा आपला आहे, बाकीच्यांचा नाही. आज मी परवा आमचे मित्र आम्ही प्रचार करत असताना असलम भैया यांनी बाईट घेतली आणि आम्ही सांगितलं आम्ही कशाला मुद्दे घेऊन मध्ये सामोरं जात आहोत. आम्ही सांगितलं 120 किलो साखर सभासदांनी देणार आणि चांगल्या प्रतीची देणार. पाणीपट्टी ही 5 टनामध्ये घेताय तर आम्ही 7,500 रुपये घेणार. महेश ट्रान्सफर करणार. आणि महत्वाचा मुद्दा आहे ज्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ज्या सभासदांच्या ह्याच्यातनं उभा आहे आणि त्यांची मुलं ही तत कामाला आहेत, त्यांची ग्रेड बघून त्यांचं परमनंट ऑर्डर देणार हे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि आम्ही दुसरी बाईट दिली की आम्ही आता असणाऱ्या संचालक उभे राहिलेले आहेत त्यासनी विचारलं गेलं की तुम्ही 5 वर्षामध्ये पाणीपट्टी वाढवली त्याला विरोध केला का? महेश साठी प्रयत्न केला का? आणि कामगारांच्या मुलांच्या ऑर्डरसाठी प्रयत्न केला का? आणि नवीन सभासद तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केला का? हिने सांगितलं ही काल परत तिने आमच्या ह्याच्यावर बाईट दिली की ही सगळं खोटं आहे, मी सगळं काम केलंय. हे काम दाखवा आहे असं सगळ्यांची उमेदवारी आम्ही माघारी घेतो. अरे लबाडाच्या पुरीला गेलाय तर लबाडच बोलणार. पण एक लक्षात ठेवा, 21 तारखेला नारळ या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मतांना निवडून द्या आणि 23 तारखेच्या हे मतमोजणीमध्ये संस्थापक पॅनेल हे पूर्णपणे निवडून येणार आहे हे लक्षात ठेवा. आपण सर्वजण इथं आलात. या पॅनेलचे संस्थापक पॅनेलचे नेते आदरणीय अविनाश दादा मोहिते, सौ अर्चनाताई मोहिते, अजित अप्पा, नामदेव पाटील, भंडारा आणि सर्व भागातून आलेले. आणि जाता जाता एक सांगायचं राहिलं की यांचं रिवोज चालू झालंय. कराड नगरपालिका गेली, नामदेव अप्पा ज्या झडपीमध्ये उभा राहतात निवडून आले ते घर त्यांचं घर त्याच ह्याच्यात आहे तर रिवोज आले. आता कारखाना हे लक्षात ठेवा, तुमचं घरपोच सेवा आहे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.